चालू आहे गणपती डेकोरेशन. बघा माझ्या भावाने खूप मेहनत केलेली आहे आणि मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे. बरोबर आहे बाबू, मस्त एक नंबर. आमच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी. पसाराच पसारा आहे आणि बॅकग्राऊंडला गणपती बाप्पा येत आहेत म्हणून जोरदार बँजो वाजतोय, ढोल ताशा वाजतायत. सुंदर वाटतंय, छान. काय सुंदर केले रे डेकोरेशन. घ्या, घराच्या मालकिणीचं स्वागत आहे. भारी, शाबाश शाबाश. रेखा खूप छान दोघांनी मिळून केलं. आणि हे हॅपी बर्थडे आम्ही काढलं नाही, ह्याचं रिझन काहीतरी वेगळं आहे. कारण का आता पुन्हा एकदा बर्थडे आहे कुणाचा तरी, हिच्या बर्थडेचा हॅपी बर्थडे. पण आता अजून एक मुलीचा बर्थडे आमच्या घरात, त्याच्यामुळे आम्ही ते ठेवलेले आहे. कोणाचा बर्थडे सांगा मातोश्री? ज्योतीचा आहे ना? येस. क्वेश्चन मार्क का ठेवलास? तुझ्याच लेकीचा आहे. आणि ते आमच्या हरतालिकेची पूजा आहे. शंकर भगवान, माता पार्वती, त्यांची सखी. थोडंसं कॉन्ट्रीब्युशन ह्यांचं सुद्धा होत आहे. एक इथं सोडूया, एक इथं सोडू, एक इथं सोडू. हां, 4 आहेत बाबू. हां, हो चालेल, हो चालेल. चालेल ना? हां, तुमचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन होत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तुमची मेहंदी दाखवा. बघा किती रंगले, मस्त. स्वतःला किती छान काढले आणि मला बघा कसे काढले. स्वतःला बघा किती सुंदर. आणि मला बघा वाकडा गोल गेलाय माझा. आमचा गोल तिरपा गेलेला आहे. तुला आवडतं ना तशी डिझाईन. पण गोल आमचा तिरपा गेलाय बघा. इकडे गेला, 3 इकडे. वाजले होते रात्रीच्या 3 वाजेपर्यंत आम्ही टाइमपास करत मेहंदी लावतो. चहा नाश्ता. हे हातात घेऊन येतो. बिचाराने खूप मेहनत केलेली आहे. क्रेडिट गोज टू माय ब्रदर. हे आमचं डेकोरेशन रेडी आहे, सुंदर असं छान. आता इथे आमचे बाप्पा विराजमान होणार आहेत. माझी मुलगी गणपतीसाठी राहिली. बोल. माझी मुलगी गणपतीसाठी राहिली, कोकणामध्ये नाही गेली. आता ती गणपती इथे बसवणार आणि दुसऱ्या दिवशी कोकणातचा गणपती. येस. आणि गौरीसाठी जाणार. इकडचं कर्तव्य पार पाडणार, मग जाणार तिकडचं कर्तव्य पार पडायला. पहिला मा, फिर सास. तिला गणपतीचं एवढं वेळ आहे तिला. ती बोलते पहिला मम्मी इथं गणपती आणणार आणि मग मी जाणार. येस, दोन्हीकडचे कर्तव्य मी व्यवस्थित पार पाडणार. Thank you. माझ्या आईने व्यवस्थित शिकवण दिलेली आहे. थँक्यू रेखा. तू इकडचं तिकडचं सगळं माझी लेक करते ग. अशी बायको भेटली विजयला. नशीब. नशिबाने पोरं. पण माझ्या आईने अशी शिकवण दिली का बेटा, दोन्हीकडचं सांभाळायचं, व्यवस्थित करायचं, सासूला पण मान द्यायचा. तेवढंच माझ्या आईने चांगलं वळण लावलेलं आहे आम्हाला. तेच तिचे संस्कार आज आमचे आहेत, बाकी काय नाही. सासूला पण मान द्यायचा, चांगलं सांभाळायचं. मग हे हिचीच शिकवण आहे जे आज आमच्या रूपाने बोलते. तर थँक्यू तुला की तू आम्हाला चांगलं वळण लावलं, चांगले संस्कार दिलेस. तुला पण थँक्यू बेटा. तू पण चांगली मुलगी आहे माझी. असू दे. एकदम टिपिकल महाराष्ट्रन मम्मी. बघा किती सुंदर दिसते. मागून केस वगैरे बघा किती छान सुंदर वाटते की नाही एकदम. चला गणपती आणायला. बोला गणपती बाप्पा मोरया. ही आहे सजावट. 8 मुळी नऊवारीवाली छोटी बहीण माझी. किती गंडस दिसते बघा, छान. वा, आज दोघी मायले की नऊवारी झालेले आहेत, छान सुंदर. वा वा, काय बोलते बोला. काय नाही, गणपती बाप्पा मोरया. चला टन. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज आमच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाप्पाला घेऊन यायला. आमच्याकडे आगमन सोहळा एकदम मस्त दणक्यात होतो. आम्ही वाजत गाजत आणत नाही, पण छान आणतो बाप्पाला घरी. तर चला बघूया.
हिचं दिवसभर बाबू 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 चालतच असतं. मी बघ कसं तिकडे छान वाटते ना, एकदम म्हाळसा लुक झालेला आहे तिचा आज. आणि हा माझा भाऊ असाच यांनी एक तास लावलेत, आम्ही एक बी तास लावलेला आहे. आम्ही दोघं आम्ही matching. फक्त कपडे हिच्यासाठी मी घातले, नाही माझं मॅचिंग मी बोलले. माझा वेगळा असतं पण हिच्यासाठी मी घातले. आता नंतर बायकोसाठी मी घालतो, आता आईसाठी, नंतर बायकोसाठी. स्वतःसाठी कधी घालणार मी? स्वतःसाठी घातले ना लहानपणापासून. स्वतःसाठी मी घातलेच कधीच नाही घातले अजूनपर्यंत. मम्मीसाठीच मम्मी घालतो. मला हे पाहिजे ते आता काय पाहिजे. माहिती बायको कशी भेटते, ती याच्यापेक्षा इद्रूप देते का काय? नाही इथून बरं छान दिसतोय. किती मस्त वाटतं बघ. एक दोघांचं दाखव का आमचं. हा बघा तुकडे इकडे हे दोघं मायले ग किती छान दिसत आहेत, सुंदर छान दिसत आहे दोघं, एकदम सुंदर. आता फक्त इकडे एक अजून पाहिजे म्हणजे सून येईल. पण तिला कपडे बी तिच्या सारखे नाही घालत, फक्त चाललेलं आहे यांचं व्हिडिओ शूट. या बघा मायले की मस्त दिसते ना. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. चला बघा मी विटते पण केलं. बघा यजमानांनी टोपी वगैरे घातलेली आहे मस्त पैकी, कुंकू पण लागलाय टोपीला आधीच छान. आणि आमची बघा ही माळसा, पूर्ण माळसा लुक आहे मम्मी, छान दिसते से. आणि ही आमची राधा, सुंदर वाटतात एकदम सगळे. मी टिपिकल छान दिसते एकदम सुंदर. पाठी ठेव. मम्मी तो फुल. आता आम्ही निघालो आहोत, खाली लॉबीमध्ये पोचलो आणि आता जायची तयारी. बाप्पाला आणायला बाजूलाच आहे. यंदा आम्ही दुसरीकडून बाप्पा घेतले. आम्ही जिकडनं दरवर्षी बाप्पा घेतो ना, ते दादा यावर्षी आजारी होते, त्यामुळेच त्यांनी केलं नव्हतं बाप्पाचं आगमन, म्हणजे पूर्ण बनवायची तयारी. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं नाही आणलं होतं. आमच्या बिल्डिंग खालीच एक खूप छान दादा आहेत, त्यांच्याकडेही खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या, म्हणून तिकडेच घेतलं आम्ही. तर माझी बहीण, मी बघा निघालो आहे. माझी मम्मी बघा किती छान दिसते, एकदम सुंदर असते तिचे लांबसळक केस. आज तिने प्रॉपर वेणी वगैरे घालून, गजरे वगैरे माळून नऊवारी नेसलेली आहे. ती क्वचितच कधीतरी असे गजरा वगैरे माळते केसात, पण तिला कधीतरी आवडतं, तेव्हा मूड होतो तेव्हा ती घालते. आणि मी आपली रेग्युलर ॲज युजल जशी रीलमध्ये दिसते तशीच नेहमी असते मी. तर बघू शकता माझा हा लुक सिम्पल सोबर. मी गजरे नाही लावले, फॉर अ चेंज आज मम्मीने गजरे लावले, पण मी नाही लावले. नाहीतर मी नेहमीच गजरे लावते, माझा फेवरेट आहे पार्ट तो. तेव्हा आज मी म्हटलं नको, मी गजरे नाही लावत, मम्मी तू लाव. त्याच्यामुळे आता आम्ही निघालो. ही आमची सोसायटी आहे. आम्ही पोचलो, बाहेरच होतो सोसायटीच्या बाहेर, त्या गणपती बाप्पाचं जिकडे त्यांनी दादाचं दुकान होतं. तर आम्ही पोचलो. खूप लाईन होती, प्रचंड गर्दी होती. नंबरने सगळ्यांना नंबर मिळाला. मग आमचाही नंबर आला. त्याच्यानंतर माझ्या भावाने मी एक बेसिक तिकडे गणपती बाप्पाची आरती केली आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करून आम्ही त्यांना नारळ, अगरबत्ती वगैरे, फूल वगैरे सगळे तिकडे दिले त्या लोकांना, जे गणपती बनवणारे दादा होते त्यांना दक्षिणा दिली. बाकीचे पैसे होते उरलेले ते सगळे दिले. आणि मग आम्ही बाप्पा घ्यायला निघालो. इथे बहीण बघा माझी वाट बघते, कधी आमचे बाप्पा आमच्या हातात येतात असं तिला झालं आहे. माझी मम्मी वाट बघत होती आणि मम्मी खरं तर हा व्हिडिओ शूट करत होती. आणि मागे रांग होती प्रचंड मोठी, तुम्ही बघू शकताय. प्रत्येकजण आपल्या बारीचं म्हणजे येण्याची वाट बघत होते आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्याची. तर तुमच्या घरी आगमन सोहळा पार पडला असेल तर नक्की सांगा. आमच्या घरी तर बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांना नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. आता मी एकच दिवस आहे, नंतर मी जाणार आहे उद्या गावी, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेलच. पण आता इकडचं बघून घ्या मजा काय. तर बघा आता माझा भाऊ एकदम छान प्रकारे गणपतीला उचलेल, टोपी वगैरे घातलेली आहे. आम्ही निघालो आता बाप्पाला घेऊन आमच्या घरी. खूप भारी वाटतं हे दिवस, आम्हाला खूप जास्त चांगले वाटतात. गणपती बाप्पा जे आमच्या घरी येतात. आणि बघा माझ्या भावाने हातात गणपती घेतलेला आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मोरया मोरया जय. गणपती घेऊन चाललेलं आहे आम्ही आता दणक्यात मस्त पैकी स्वागत झालेलं आहे. चला मोरया 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 मंगल मूर्ती. ही पण इथे शूट करते, इथे 2 कॅमेरा लागलेले आहेत. चला मंगल मूर्ती या. चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला गणपती बाप्पाचं आमच्या घरात स्वागत आहे, आगमन होत आहे मस्तपैकी. हा आरती घेते, थांबा. वाकडी केलीस, थांब राहू दे, अशी घे. बस. गणपती
गणपती बाप्पा मोरया. तुमच्या घरात तुमचं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया. आमच्या घरात या, सुख समृद्धी बरोबर. मराठ्याच्या पावलांनी या आणि सगळं चांगलं करा. म्हणजे तिन्ही मुलं इथे बॅकग्राऊंडला म्युझिकचा आवाज यायला लागला म्हणून मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय. जिकडे जिकडे म्युझिक येईल त्याच्यामुळे मला थोडं व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. इथे माझ्या भावाने गणपती बाप्पाला घरात घेतलेले आणि मस्तपैकी गणपती बाप्पा आमच्या घरात विराजमान झालेले आहेत. आता छान त्यांच्या बैठकीची जागा आम्ही तयार करून घेतो. गणपती बाप्पाला व्यवस्थित स्थापन करून घेतो त्यांच्या जागेवरती. इथे मी पूजेची तयारी करून घेतली, म्हणजे जेणेकरून गणपती बाप्पाला आम्ही जिथे विराजमान करणार आहोत, जिथे त्यांची स्थापना करणार आहोत, तिथे मस्तपैकी एकदम तांदळाने मी भलं मोठं स्वस्तिक काढून घेतलं. हळद कुंकू घालून तिकडे पूजा करून घेतली त्या जागेची. दरवर्षीप्रमाणे मीच पूजा करते आणि माझा भाऊ घेऊन येतो दरवर्षी. त्याच्यामुळे बाप्पा बघा आमचे बसलेले आहेत. आता त्यांना विराजमान करण्याची सगळी व्यवस्थित आम्ही तयारी करतो आहे. बाप्पा आपल्या जागेवर विराजमान झालेले आहेत. फक्त त्यांचं मुखदर्शन करायचं आहे. आता त्याला वेळ आहे. त्याच्या आधी आम्ही पूजा वगैरे सगळी करून घेणार. बाप्पाची सगळी पूजा बाकी सगळी तयारी झाल्यानंतरच आम्ही विराजमान म्हणजे बाप्पांचं मुखदर्शन करणार आहे तुमच्या सगळ्यांना. तिथे मी पूजेची तयारी करून घेते. सगळे पान विडे सुपारी वगैरे सगळं व्यवस्थित सगळ्या जागच्या जागे ठिकाणी ठेवते. कळस वगैरे मांडून घेते. सगळी तयारी व्यवस्थित जशी सागर संगीत करतात तशी करते. जेवढी आम्हाला जमते मनोभावी तेवढी आम्ही गणपती बाप्पाची पूजा करतो. काही चुकत माकत असेलही, प्रत्येक ठिकाणाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रथा असतात. आमच्या घरी जी पद्धत आहे त्याप्रमाणेच मी करत होते. आणि इथे माझी मम्मी आरामात बसलेली आहे, वाट बघते की कधी पूजेची सगळी तयारी होते. मी ते इकडून तिकडे नुसते पळतच होते. माझी बारकी बहीण रांगोळी शोधत होते. तिला रांगोळी काढायची होती. तिला रांगोळी मिळत नव्हती. आम्ही ठेवली होती, पण कधी कधी काय होतं ना की आपण उलट्या हाताने ठेवतो ना, ती वस्तू समोर असते पण कधी कधी दिसत नाही. असं होतं. माझी बहीण रांगोळी शोधते. तिला रांगोळी काढायची आहे दारात, पण फायनली तिला रांगोळी भेटलेली आहे. मग आता तिने डिसाईड केलं की ती रांगोळी काढणार आहे. रांगोळी भेटलेली आहे आणि मी बाजूला बघू शकते माझी तयारी चालू होती बाप्पासाठी. आणि इथे माझ्या बहिणीने रांगोळी काढायला घेतले व्यवस्थितपणे. माझी बहीण एक्सपर्ट आहे रांगोळी काढण्यात. ती एकदम बेस्ट रांगोळी काढते. त्याच्यामुळे ती एकदम छान रांगोळी काढते आणि तिलाच जबाबदारी असते दरवर्षी रांगोळी काढण्याची. आणि एकदम छान आज माझी बहीण दिसते नऊवारीमध्ये, एकदम सुंदर. कशी दिसते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता इथे रांगोळी एकदम भली मोठी काढलेली आहे, मस्तपैकी सुंदर. आता इथेच माझी मम्मी पण आहे बाजूला, तीच व्हिडिओ शूट करते. आता इथेच माझी मम्मी पण आहे जी व्हिडिओ शूट करते, पण ती बाजूला बॅकग्राऊंडनी विशेष टिप्पण्या तिच्या देते, म्हणजे इकडे बरोबर नाही तिकडे बरोबर नाही. माझ्या मम्मीला हे सगळं काम खूप छान करता येतं. आता तीही रांगोळी करायला बसले, कारण का तिला असं वाटलं की हिने चांगली काढले पण थोडं मी माझं स्पेशल टच असा देईन, म्हणून आता तीही येईल. ही बघू शकता भली मोठी रांगोळी माझ्या बहिणीने दोन्ही घराच्या मध्ये बरोबर व्यवस्थित काढलेली आहे. पण आता माझी मम्मी बसले तिचा स्पेशल टच देण्यासाठी. आणि एकदम महाळसा लुक आहे आज माझ्या मम्मीचा, मराठमोळा लुक आहे पूर्ण सुंदर. सगळे टिपिकल महाराष्ट्रीयन दागिने तिने घातलेले आहेत, सगळे असे सुंदर आणि छान अशी सुंदर दिसते माझी आई. आणि मस्त तिने आपला विशेष हात लावून एकदम छान अशी दारात रांगोळीची पूर्णपणे तिने तयारी केली आणि रांगोळी रेडी आहे आमची. माझ्या बहिणीने सगळी केली, फक्त तिने विशेष हात लावला फक्त. मुखदर्शन होते आमच्या बाप्पाचं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमचे बाप्पाचं मुखदर्शन झालेलं आहे माझ्या भावाच्या आणि माझ्या मम्मीच्या हाताने. किती सुंदर दिसते. खूप सुंदर. आमच्या बाप्पाचं मुखदर्शन झालेलं आहे आणि बघू शकता बाप्पा आमचं किती गोंडस आहे. पूर्ण सोन्याने मडलेले आहेत आमचे बाप्पा. सोनं चांदी चांदी नाही आहे सॉरी, सोनं आणि हिरे पूर्ण त्यांच्या अंगावर जडलेले आहेत. आणि ही मूर्ती माझ्या बारक्या बहिणीने पहिला पाहिली, तिला खूप आवडली. त्याच्यानंतर मीही पाहिली, मलाही खूप आवडली. मग मम्मीला दाखवलं फायनली, तिलाही खूप आवडली. म्हणजे आमच्या तिघींचं एक मत झालं आणि आम्ही ही बाप्पा घ्यायचे ठरवले होते. बघता क्षणी डोळ्याला भावले आणि एकदम मनाला असं वाटलं की नाही हे बाप्पाच आपल्या घरी येणार असं वाटलं आणि आम्ही हे बाप्पा घ्यायचं ठरवलं. माझ्या मम्मीने इथे बाप्पाचं मुखदर्शन झाल्यानंतर पूजा केली, बाप्पाला हार वगैरे चढवले, नैवेद्य अर्पण केला. बाप्पाला मस्तपैकी तिने हळद कुंकू अर्पण करून देवाकडे हात जोडून नमस्कार करत राहिली. ती देवाकडे जे काही तिला मागायचं होतं तिने बाप्पाकडे मागितलं. तसं बाप्पाने बरंच काही दिलं आहे, सगळंच दिलं आहे. फक्त सुखी समाधानी ठेवावं एवढंच माझी आई मागत असेल आणि मुलांचं चांगलं व्हावं एवढंच तिची इच्छा असेल. माझ्या मम्मीची पूजा करून झाल्यानंतर आम्ही देवाला धूप दीप अगरबत्ती दाखवली, नैवेद्य अर्पण केले, मोदक बाप्पाला दाखवले. त्याच्यानंतर घरी जे काही बनवलं होतं त्याच्या नैवेद्य बाप्पाला दाखवला. त्याच्यानंतर माझ्या मम्मीने पुन्हा एकदा बाप्पाला ओवाळून घेतलं व्यवस्थितपणे, कारण का ही पहिलं बाप्पाचं म्हणजे जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा मुखदर्शन होण्याआधी एक आरती होते आणि एकदा मुखदर्शन झाल्यानंतर पुन्हा बाप्पाला ओवाळायचं असतं, त्याची दृष्ट काढायची असते म्हणजे कुणाची दृष्ट लागू नये त्यांना. सगळ्यांना गणपतीची आरती
पहिली आरती पहिली आरती आमची आहे. गणपती बाप्पा मोरया.